प्रथमतः श्री स्वामी विवेकानंद, शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे, संस्था माता सुशीलादेवी साळुंखे यांना प्रथम मी अभिवादन करतो आहे. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संकुलातील व संकुलामध्ये जमलेले सर्व पदाधिकारी, आजी माजी, सिनियर्स, ज्युनियर्स, शिक्षक, शिक्षकेतर गुरुदेव, कार्यकर्ते, बंधू भगिनी, आवर्जून उपस्थित सर्व मान्यवर व ग्रामस्थ, NSS, NCC, स्काउटचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी आणि महाविद्यालयातील उपस्थित सर्व निष्ठावान विद्यार्थी विद्यार्थिनींचे आज या 77व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रथमतः मी सर्वांचे अंतःकरणपूर्वक स्वागत करतो आहे. आज 15 ऑगस्ट भारताला स्वातंत्र्य मिळून 76 वर्षे पूर्ण झाली आहेत. आपणास विदित आहेच, या देशावर ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता 1857 पर्यंत होती. त्यानंतर 1858 पासून ब्रिटिश पार्लमेंटची सत्ता प्रस्थापित झाली. 1885 साली स्थापन झालेल्या राष्ट्रीय काँग्रेसने भारतीय स्वातंत्र्यासाठी आंदोलन सुरू केले आणि संपूर्ण हिंदुस्थानातून या चळवळीला पाठिंबा मिळाला. 1920 साली लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन तीव्र झाले. 1930 साली लाहोर काँग्रेस अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव पास झाला. पुढे ही स्वातंत्र्य चळवळ अधिक गतिमान झाली आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाला. तोच आजचा हा राष्ट्रीय उत्सव म्हणजेच आजचा स्वातंत्र्य दिन होय. बंधुजनो, परकीय शक्तींपासून मुक्ती मिळालेली स्थिती किंवा अवस्था म्हणजे स्वातंत्र्य एवढाच मर्यादित अर्थ स्वातंत्र्याचा नाही. किंबहुना स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचारही नव्हे, तर स्वातंत्र्य म्हणजे स्वतःचे तंत्र, स्वतः निर्माण केलेली व्यवस्था व आपण स्वतःवर घालून घेतलेले विकासाचे बंधन असं आहे. स्वातंत्र्य म्हणजे मुक्ती, हक्क, कर्तव्य आणि जबाबदाऱ्या या जाणीवांचे संगमसूत्र असून स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्यायावर आधारित लोकशाहीची मूल्ये प्रत्येक नागरिकांच्या मनात खोलवर रुजवणे म्हणजे स्वातंत्र्य असा त्याचा खरा अर्थ आहे. त्यासाठी या देशातील हजारो जवान शहीद झाले असून अनेक हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे आणि या देशाचे स्वातंत्र्य, सार्वभौमत्व, एकतेचे रक्षण केले आहे. त्या सर्व हुतात्म्यांना मनपूर्वक आदरांजली. मित्रहो, गेल्या 7 दशकाच्या वाटचालीत या भारतीय उपखंडाने अनेक स्थित्यंतरे पाहिली आहेत. परकीयांच्या आक्रमणाला या देशाला 4 वेळा मुकाबला करावा लागला आहे. या प्रत्येक वेळी नैसर्गिक आपत्ती आणि दहशतवादी कारवायांच्या वेळी या देशाचे ऐक्य सर्व जगाने पाहिले आहे. महात्मा गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी व त्यापूर्वी हजारो जवानांनी आपले हौतात्म्य या देशाच्या स्वातंत्र्य, सार्वभौमत्व व एकतेसाठी दिले आहे. आज 140 कोटी जवळपास लोकसंख्या असलेल्या या देशाने गेल्या 6 ते 7 दशकात अनेक आव्हाने अत्यंत समर्थपणे पेललेली आहेत. असे असले तरी ऑल इज वेल नाही. आज या देशाला शेजारील राष्ट्रांपासून जसा धोका आहे तसाच धोका, किंबहुना त्याहून अधिक धोका दहशतवाद, अतिरेकी कारवाया, सनातनी धर्मांध व जात्यांध शक्ती आणि नक्षलवादी व फुटीरतावादी शक्तींपासून आहे. आणि याच शक्ती देशाच्या स्वातंत्र्याला व सार्वभौमत्वाला आव्हान देत आहेत. परंतु असे असले तरी सर्व भारतीय आणि सामान्य जनतेने अत्यंत कणखर, समर्थ व निर्भयपणे अशा संकटाचा मुकाबला करीत आजही भारताचे स्वातंत्र्य, ऐक्य आणि सार्वभौमत्व अबाधित ठेवले आहे. याचा आपल्यातील प्रत्येकाला नेहमीच अभिमान आहे. बंधुजन हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की आपल्यासमोर येणारी प्रत्येक पिढी हे एक स्वतंत्र राष्ट्र असते. आपण ज्या शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत आहोत त्या उच्च शिक्षण क्षेत्रात दरवर्षी नवनवीन पिढी आपणापुढे येत असते. शाळा व महाविद्यालयाचे प्रत्येक वर्ष म्हणजे एक स्वतंत्र व नवीन पिढीचे आगमन असते. त्यांच्या भावभावना व त्यांच्यातील बंधुभाव आणि राष्ट्रीयत्वाची भावना सदैव जागृत ठेवणे व ती वाढवणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे असे मी या प्रसंगी नमूद करू इच्छितो. मित्रहो, स्वातंत्र्याची 76 वर्षे जशी अभिमानाची आहेत तशी प्रजासत्ताकाची 73 वर्षेही अभिमानाची राहिलेली आहेत. आपण 16 लोकसभेच्या निवडणुका यशस्वीपणे पार पाडल्या. या देशाची प्रतिभा सर्व क्षेत्रात उंचावत असताना
देशाला पहिल्या महिला राष्ट्रपती महोदया प्रथम महाराष्ट्रातूनच मिळाल्या, याचाही आपल्याला अभिमान वाटतो. तर हजारो वर्षे उपेक्षित व वंचित राहिलेल्या आदिवासी घटकाच्या सध्याच्या राष्ट्रपती महोदया द्रौपदी मुर्मू यांना या देशाचा प्रथम नागरिक बनण्याचा मान आपल्या प्रजासत्ताक राज्यघटनेने दिलेला आहे. आज तरुणांचा देश म्हणून संबोधल्या जाणाऱ्या भारताने सर्व क्षेत्रात प्रगतीची झेप घेतलेली आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, व्यापार, दळणवळण, उद्योग, व्यवसाय, शेती, आरोग्य या क्षेत्राबरोबरच चंद्रयान 3 सारख्या अंतराळ संशोधना क्षेत्रात देखील या देशाने नेत्रदीपक प्रगती केलेली आहे. याचा सदैव आपणास अभिमान राहिलेला आहे. मित्रहो, हे सर्व खरे असले तरी सर्वच काही अलबेल आहे असे नाही. कारण संविधानकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की संविधान कितीही चांगले असले तरी संविधान राबवणारे किती चांगले आहेत यावर या देशाचे यश आणि अपयश अवलंबून असते. आपण आपल्या सर्व पातळ्यावरचे प्रतिनिधी किती सक्षमपणे निवडून देतो व किती जागरूकपणे कायदेनिर्मिती व त्याच्या अंमलबजावणीवर लक्ष देतो हे अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणून सततची जागरूकता ही लोकशाहीची खरी स्वातंत्र्याची किंमत आहे. ही किंमत व हे मूल्य जतन करण्यासाठी ज्याला जी जबाबदारी पार पाडण्याची संधी मिळाली आहे ती जबाबदारी न्याय व इमानीद्वारे पार पाडणे आणि व्यापक सार्वजनिक हितासाठी सक्रिय भूमिका बजावणे हे अत्यंत महत्त्वाचे ठरते असे मला वाटते. कारण कायद्याने सर्व गोष्टी साध्य होत नाहीत. त्यासाठी संधी मिळालेल्या तुमच्या माझ्यासारख्या समाजातील निष्ठावंत घटकांना ठोस व निर्णायक भूमिका स्वीकारावी लागेल. तरच आपण घटनेतील न्यायाची व स्वातंत्र्याची फळे समाजातील सर्व थरांपर्यंत पोहोचवू शकू आणि सक्षम व नवी पिढी घडवू शकू असा माझा ठाम विश्वास आहे. बंधुजनो, देशाच्या आजपर्यंतच्या वाटचालीला असे अनेक आयाम असताना महासत्ता बनण्यासाठी पुढील 20-25 वर्षामध्ये देशाची वाटचाल आर्थिक व लष्करी ताकद वाढवण्याबरोबरच लोकशाही आणि धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादासह देशाच्या विकासाला मानवी चेहरा देण्यापर्यंत व्हायला हवी आणि विकासाची समान संधी मागासवर्गीय, गरीब, वंचित, शोषित, अल्पसंख्याक आणि स्त्रिया अशा सर्व घटकांना उपलब्ध करून द्यायला हवी. केवळ सबका साथ सबका विकास ही घोषणा न बनता ती वस्तुस्थिती बनायला हवी. तरच आपले स्वातंत्र्य, लोकशाही, संघराज्य व्यवस्था बळकट बनेल आणि अपेक्षित असणारा स्वतंत्र व विकसित भारत प्रत्यक्ष आपणाला आणता येईल. त्यासाठी आपण तयार असले पाहिजे. मित्रहो, स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्यायावर आधारित भारतीय लोकशाहीच्या मूल्यांचे जतन करण्यासाठी शिक्षण क्षेत्रावर मोठी जबाबदारी येऊन पडते. ती जबाबदारी पार पाडण्याची संधी मिळालेल्या तुमच्या माझ्यासारख्या जबाबदार नागरिकांनी न्याय व इमानीद्वारे ती जबाबदारी पार पाडायला हवी. मला खात्री आहे आपण ती निश्चितपणे पार पाडत आहोत व प्रामाणिकपणे पार पाडत आहोत आणि यापुढेही पार पाडत राहू. स्वातंत्र्य सैनिकांचा, संत महात्म्यांचा, ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्काराचा व शिक्षण महर्षींचा वारसा लाभलेल्या या विवेकानंद शिक्षण संस्थेच्या शाळा, महाविद्यालय व शहीदांनी अजरामर केलेल्या भारतभूमीत आपण सदैव व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राचे ऐक्य आणि एकात्मता राखण्यासाठी एकसंघ समाज घडवण्यासाठी कटिबद्ध राहूया. शेवटी ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्काराचे ध्येय उराशी बाळगून 1965 साली या मिरज गावच्या आध्यात्मिक व वैद्यकीय भूमीत बापूजींच्या नावाने हे महाविद्यालय शैक्षणिक व सुसंस्काराची वाटचाल करत आहे. त्या आदरणीय संस्थापक बापूजींना शतशः वंदन करतो आणि पुन्हा एकदा या 77व्या स्वातंत्र्यानिमित्त उपस्थित आपणा सर्वांना, आपल्या कुटुंबियांना, सर्व मिरजवासीय ग्रामस्थ, विविध संस्थांचे पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक, माता भगिनी, या देशातील सर्व देशबांधव व आपल्या विवेकानंद शिक्षण संस्थेतील सर्व आजी माजी गुरुदेव कार्यकर्ते, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या 408 शाखांमधील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सर्व संस्था पदाधिकारी, गुरुदेव कार्यकर्ते या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बापूजी. धन्यवाद.